नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आता आपण कुठे आलो हे जर बघायचं असेल तर या आधीचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल, कारण तोच व्हिडिओ मी आता कंटिन्यू करतोय। तो व्हिडिओ मोठा झाला होता, त्यामुळे आता हा सेकंड पार्ट ह्याचा शूट करतोय। सध्या आपण आहोत केलव्यातल्या शीतलादेवी मंदिरामध्ये। आता इथून दर्शन करूया आणि पुढचा काही प्लॅन आहे तो तुम्हाला पूर्ण समजेलच। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंदिराचा बाहेरचा परिसर छान असा बनवलेला आहे आणि सुंदर असा हा कारंजा फाउंटन। आधी आतमध्ये जातो आणि दर्शन करून घेतो। मंदिराच्या बाहेर छोटासा उद्यान आहे, यामध्ये बघू शकता छोटे छोटे मासे आणि ते लोटस छान असं मंदिर परिसर आणि ते पाण्याची सुविधाही आहे। पाणी जर तुम्हाला रिफिल करायचं असेल तर रिफिल करून शकू शकता। एक छान अशी प्रदक्षिणा मारूया आता आपण। मंदिराचा कळस, प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर। या त्या ठिकाणी मी आलेलो आहे दोनदा फॅमिलीसोबत, त्यामुळे बऱ्यापैकी माहिती आहे। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर टॅक्सी किंवा टमटम आणि एस टीचाही सुविधा इथे आहेत। थोड्या वेळाने आहेत। जर तुम्ही टॅक्सी घेतल्या टमटमने जर आलात तर लवकर याल। एस टीच्या सुविधा थोड्या कमी प्रमाणात आहेत, तर त्याची एक अलग स्टेशनला उतरलं तुम्ही नोंद घेऊ शकता। इथे पुढे आपल्याला टॅक्सी आणि टमटमचं स्टँड आहे। तिथून आपल्याला केलबी स्टेशनसाठी थोड्या वेळात आपल्याला गाड्या अवेलेबल आहेत। सो प्रायव्हेट याने आपण इथपर्यंत येऊ शकता आणि एक हा बीचचा ॲक्सेस, बीचवरही जाऊ शकता। सो एक दिवसाचा पिकनिक स्पॉट असा छान आहे। आता आपण इथून जाणार आहोत जेवायला। अशा प्रकारे आजच्या आपल्या जेवणाचा काही मेनू आहे। कोशिंबीर वगैरे, पुरी, 2 प्रकारच्या भाज्या, एक वांगा बटाटा आहे, त्यानंतर एक ती बटाट्याची भाजी, त्यानंतर भात, डाळ, तिथे सेवया आणि पापड, त्यासोबत छास पण आहे। तर अशा प्रकारे ही आपली प्लेट। आता मस्त पोटभर जेवण करूया, जरा आराम करूया आणि मग पुढचा प्रवास कसा काय आहे तो सांगतो। छान असं जेवण झालं आहे। आता आपण निघालो आहे पुढच्या फोर्टला, माहीम फोर्टला जाण्यासाठी। थोडी विश्रांती घेतली, जेवण अप्रतिम होतं। आता आपण जाऊया माहीम फोर्टला। हा आहे माहीमचा किल्ला। किल्ल्याची भव्य अशी तटबंदी आपल्याला बाहेरून दिसून येते। तर पाहूया आतमधून किल्ला कसा दिसतोय तो। आता आतमध्ये प्रवेश करूया। किल्ल्याचा प्रवेशद्वार, किल्ल्यामध्ये प्रवेश करताना अशा प्रकारची आपल्याला ही खोली दिसून आली आहे। सध्या याबद्दलची काही माहिती माझ्या अवेलेबल नाही आहे, परंतु इथे ही राहण्यासाठीची खोली असावी असं प्राथमिक अंदाज येतोय। किल्ल्याची तटबंदी एकदम सुस्थितीत आहे। माहीमच्या किल्ल्यामध्ये आपण आलो आहोत आणि पाहू शकतो माहीमचा किल्ला। या किल्ल्यावरील पाण्याची एकमेव अशी विहीर, बाजूचा कडडा तुटलेला आहे, त्यामुळे जरा जपून जाता येईल पुढे। बऱ्यापैकी खोल आहे आणि पाणीही दिसतंय अस्वच्छ सध्या।
किल्ल्यामध्ये असे छोट्या प्रकारचे एका खोल्या आहेत ज्यामध्ये मे बी दारू साठा वगैरे ठेवायला हे तयार केले असतील. किल्ल्याच्या समोरील भागात एक प्रचंड मोठं असं वडाचं झाड आहे. खूप वर्षापूर्वीचं झाड असं दिसून येते आणि फांद्या पाहू शकतो आपण त्याचं. खूप विस्तीर्ण असं हा वडाचं झाड आहे. आता आपण निघालो आजच्या शेवटच्या आणि 5व्या असा किल्ल्यावर, किल्ले शिरगावकडे जायला. एक 15 ते 20 मिनिटात आपण तिथे आता पोहोचू. जर तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करा. आता आपण 5व्या किल्ल्यावर, शिरगावच्या किल्ल्यावर आलेलो आहोत आणि हा मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचा भक्कम स्थितीत आहे अजूनही. आता आतमध्ये प्रवेश करूया. येथील बुरुज हे एकदम सुस्थितीत आहेत. आणि समोर आपल्याला महाराजांची फ्रेम दिसते. पिण्याच्या पाण्याची विहीर. खूप नाही एवढीच आहे. प्रतिष्ठान शिरगाव यांनी अशा प्रकारे जागोजागी बोर्ड लावलेत. आता इथे कार्यालयीन दालने आहेत, तर अशा प्रकारे बोर्ड लावल्यामुळे आपल्याला समजून येते प्रत्येक किल्ल्यावर अशा प्रकारे सोय असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती भेटेल. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. अशा छोट्या छोट्या प्रकारच्या ह्या खोल्या या किल्ल्यावरील कार्यालयीन दालने बघू शकता. एकदम सुस्थितीत आहेत, व्यवस्थित अशा सर्व पायऱ्या एकदम छान प्रकारे मेंटेन करून ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर. किल्ल्यावरील एकमेव असा हा भुयारी मार्ग जो पहिल्या माळ्यावरून खालच्या माळ्यावर जाण्यासाठी बनवलेला आहे आणि तो अजूनही सुस्थितीत आहे. तर आता आपण तो बघूया कशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काहीसं खाली जाण्यासाठी मार्ग करावा लागतो. इथे थोडी मोठी पायरी आहे आणि इथून आपल्याला आता खाली जाता येईल.
जी खाली उतरण्याची जागा आहे ती मी पुन्हा एकदा तुम्हाला नीट दाखवतो व्यवस्थित, की कशा प्रकारे हा इथला गॅप आहे. ही पायरी आहे, इथून खाली उतरायचं आहे. आणि जी खाली उतरल्यानंतर आपल्याला जी पायरी दिसते ती अशा प्रकारे काही खालच्या मजल्यावर येते. तर या पायऱ्याने तुम्ही बाहेर येऊ शकता. तर अशा प्रकारचा काही हा भुयारी मार्ग त्यावेळी बनवण्यात आलेला. त्या काही शौचालय वापरलं जाईल त्याचा हा उत्कृष्ट नमुना, त्याची ही खोली अशा प्रकारे काही. आता आपण आलोय पुढच्या भागाकडे, इतिहासातील तोफ. ह्या बुरुजावर इथे एक तोफ ठेवण्यात आली जी अजूनही सुस्थितीत दिसते. तर अशा प्रकारचे काही पायऱ्या चढून आपल्याला आता त्या बुरुजाकडे जायचं आहे, जो की समुद्राकडचा हा बुरुज आहे. आणि इथे ही तोफ ठेवलेली आहे, पाहू शकता. कदाचित तिचं थोडंसं नूतनीकरण करण्यात आलं आहे, त्यामुळे खूप व्यवस्थित अशी ही सांभाळून ठेवण्यात आलेली आहे. जे कोणी समुद्रमार्गी शत्रू येतील त्यांच्यावर मारा करण्यासाठी या तोफेचा वापर केला जाईल. याचं लाकडी जे चाकावरचं लाकडी नक्षीकाम आहे तेही खूप छान आहे. हे कदाचित आताच नूतनीकरण करण्यात आलं असं वाटतंय. छोटे गाणे असा हा किल्ला एक 10-15 मिनिटात हा किल्ला आपल्याला पूर्ण फिरून होतो. पण खूप काही पाहण्यासारखं आहे ह्या किल्ल्यावर. तर आता आपण ह्या ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एक छोटेखानी निरोप समारंभ करूया आणि आपण ट्रेक कंप्लीट करूया. पालघर स्टेशनला पोहोचलो आणि गुलाच्या चहा पित आता आपण. आजच्या दिवसाचा आपला ऑलमोस्ट प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आता आपण रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. सो थोड्या वेळात ट्रेन पकडू आणि घरी जाऊन पोहोचू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून थोडासा व्हिडिओ शूट करूया आपण, बघू. स्टेचिंग काही दाखवण्यासारखं असलं तर नक्की दाखवतो. एका दिवसात 5 किल्ले करण्याचा हा आपला प्रयत्न होता आणि तो पूर्ण सक्सेसफुल झालेला आहे. तर 2 पार्टमध्ये आपला हा पूर्ण व्हिडिओ आलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असेल किंवा आपल्या काही क्वेश्चन असतील ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. चला बाय बाय.